नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळपाव. चला तर मग मिसळपाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. मी इथे 2 वाट्या मटकी घेतलेली आहे. ती छान स्वच्छ धुवून घेतली आणि एक पूर्ण दिवस भिजत ठेवली. त्यानंतर रात्रीला ती बांधून ठेवली आणि बांधून ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळला आता मी बनवत आहे, तर त्याच्यामुळे बघू शकता छान कोंब आलेले आहे. यानंतर यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ. गॅस ऑन करून घ्यायचा आणि गॅसवर ही मटकी उकडायला ठेवायची. 5-7 मिनटं शिजू द्यायची. 5-7 मिनटं झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यामधून तर मटकी बाहेर काढायची. पाणी ते आपल्याला ग्रेव्हीसाठी यूज करायचं आहे. आता आपण बटाटे फोडणी टाकून घेऊया. त्यासाठी मी थोडंसंच तेल घेतलं आहे पॅनमध्ये. गॅस ऑन करून घेतला आहे. खूप सारा तेल टाकायचं नाही आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी. हे छान परतून घ्यायचं. जिरा मोहरी होत आल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक कांदा बारीक चिरलेला. त्याला पण छान परतून घ्यायचं. कांदा होत आला की यामध्ये आपण 2-3 मिरची ॲड करणार आहोत आणि नंतर अर्धा चम्मच हळद आणि अर्धा पाऊण चम्मच मीठ टाकत आहे. हे पण छान परतून घ्यायचं. यानंतर मी बटाट्याला टेस्ट येण्यासाठी छान आमचूर पावडर घेत आहे. तुम्ही आमचूर पावडर नसेल तर लिंबूचा रस पण घेऊ शकता. आपले सगळे जिन्नस छान झालेले आहेत. आता यामध्ये मी 3 बटाटे उकडून त्याचा सोल काढून त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आहे. खूप बारीक नाही केले आहे. ते थोडे मोठे मोठेच ठेवले म्हणजे ते चंक्स वाटले पाहिजे. आता हे छान परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपले बटाटे आता छान झालेले आहेत. सगळीकडे छान मसाला लागलेला आहे. आता आपण यावर कोथिंबीर टाकून गॅस ऑफ करून घ्यायचं. आपली बटाट्याची भाजी आता तयार आहे. आता आपण मटकीला फोडणी टाकून घेऊया. यासाठी मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे. गॅस ऑन केली आहे आणि थोडंसंच तेल टाकत आहे, कारण खूप तेल असलं तर ते टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळे मी 1 चम्मचच तेल टाकून घेतलेलं आहे. आपला तेल आता गरम झालेला आहे. आपण आता अर्धा चम्मच जिरा टाकून घेऊया. जिरा होत आला की इथे आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे ते टाकायचे आहेत. कांदे छान परतून घ्यायचे. 1 मिनिट छान शिजू द्यायचं. यानंतर आपण आता यामध्ये 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट मिक्स करायची आहे. ते पण आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण 4 मिरची बारीक करून टाकणार आहोत. ते पण परतून घेऊया. आता आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत. इथे मी पाऊण चम्मच मीठ ॲड करत आहे. सर्व साहित्य छान शिजल्याच्या नंतर आपण यामध्ये जी मटकी पाण्यात उकळलेली होती ती टाकायची आहे. मी ते सगळे टाकून घेत आहे. आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. आपली मटकी तयार आहे. आता आपण तर्री बनवून घेऊया. तर यासाठी मी कढई घेतलेली आहे. गॅस ऑन केली आहे. आता यामध्ये ऑइल टाकून घेत आहे. आपल्याला तर्रीसाठी तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे. मी 4 लोकांकरिता करीत आहे, त्यामुळे मी इथे 6 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता मी अर्धा चम्मच जिरा टाकून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी
2 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे। याला 1 मिनिट छान होऊ द्यायचं। ही पेस्ट होत आली की यानंतर मी ते 3 कांदे त्याला छान भाजून घेतले आहे आणि त्याची पेस्ट करून घेतली, ते टाकत आहे। याला पण आपण 1 मिनिट छान शिजू द्यायचं। कांद्याची पेस्ट होत आली की यामध्ये मी खोबऱ्याचा छोटा तुकडा त्याला भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे। हे पण आपण 1 मिनिट शिजू द्यायचं। आता मी इथे पाऊण चम्मच धनापूड ॲड करत आहे। हा मसाला छान होत आला की यामध्ये मी 3 टोमॅटो बारीक चिरून टाकलेले आहेत। याला परतून घेऊन छान झाकण लावून टोमॅटोला 2 मिनिट शिजू द्यायचं। टमाटर छान आता शिजलेले आहेत, बघू शकता छान स्मॅश झाले आहेत। आता आपण ॲड करणार आहोत अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ। आता मी इथे काळा मसाला घेतलेला आहे। यामध्ये मी छोटा तुकडा दालचिनी, त्यानंतर 1 वेलची, 1 हरी वेलची, त्यानंतर 1 लवंग, 5-6 काळे मिरे, तेजपान याला छान भाजून घेतलेला आहे, तो इथे मी टाकलेला आहे। 1 चम्मच गोडा मसाला घेतलेला आहे। आता याला छान मिक्स करून घेऊ आणि छान 1-2 मिनिटं याला शिजू द्यायचं। आपले ग्रेव्ही छान आता शिजलेली आहे, आता आपण बघू शकता। आता आपण यामध्ये मटकी शिजवलेला पाणी जो उरलेला होता तो पाणी ॲड करणार आहोत। आता याला छान 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची। याला छान आता उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान तर्री पण आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली तर्री तयार आहे। आपली इथे बटाट्याची भाजी आणि सुकी मटकी आणि तर्री तयार आहे। आता आपण मिसळ पावची प्लेट तयार करूया। इथे प्लेटमध्ये मी आधी खालच्या थराला बटाटे टाकून घेत आहे, त्याच्यावर मी सुकी मटकी टाकत आहे। त्यावर मी तर्री टाकत आहे। नंतर मी फरसाण ॲड करत आहे। वरून बारीक चिरलेला कांदा, थोडीशी तर्री आणि वरून थोडीशी मटकी टाकून घ्यायची आणि पावसोबत सर्व करायची। पावला मी इथे तूप लावून तव्यावर थोडेसे भाजून घेतलेले आहे। आपली मिसळ पाव थाली आता तयार आहे। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।